नमस्कार विद्यार्थी मित्र हो, निबंधमाला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी खूप सोपे व सुंदर भाषण। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। लेखणी त्यांची होती तलवार, अन्यायावर केला प्रहार। लेखणी त्यांची होती तलवार, अन्यायावर केला प्रहार। जनतेचा होते खरा आधार, अण्णाभाऊंचे अमर विचार। जनतेचा होते खरा आधार, अण्णाभाऊंचे अमर विचार। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव विशाल आहे। सर्वांना माझा नमस्कार। आज मी आपणासमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी बोलणार आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे एक महान साहित्यिक आणि समाज प्रबोधनकार होते। त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला। ते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्षमय जीवन जगले। औपचारिक शिक्षण नसले तरी त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेने, अनुभवाने आणि लेखनाने मराठी साहित्य समृद्ध केले। त्यांनी गरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगार आणि वंचित समाजाचे दुःख आपल्या लेखनातून जगासमोर मांडले। त्यांनी आपल्या साहित्यातून समानता, स्वाभिमान, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश दिला। त्यांची फकीरा ही कादंबरी मराठी साहित्यातील एक अजरामर कलाकृती मानली जाते। त्यांनी कथा, कादंबरी, पोवाडे, लावण्या आणि लोकगीते अशा अनेक साहित्य प्रकारात मोलाचे योगदान दिले। अण्णाभाऊ साठे यांनी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर यश मिळवता येते हे सिद्ध केले। त्यांच्या विचारांचा आदर्श प्रत्येकाने आपल्या जीवनात स्वीकारला पाहिजे। जिद्द, संघर्ष आणि स्वाभिमान, अण्णाभाऊ साठे यांना मानाचा प्रणाम। जिद्द, संघर्ष आणि स्वाभिमान, अण्णाभाऊ साठे यांना मानाचा प्रणाम, मानाचा प्रणाम। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।